हे महाराजांच्या घरातलेच आम्ही आहोत. त्यांची पंतू सून आहे मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहोत कराडमध्ये. कराडपासूनच 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती गोंदवली गाव आहे. तिथे आपण आज जाणार आहोत. गोंदवली गाव हे जर बघायला गेलं तर गोंदवली महाराजांची जन्मभूमी आहे ती. आणि गोंदवली गाव सातारा पंढरपूरवरती स्थित आहे. आणि गोंदवली महाराजांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गोंदवली महाराजांनी रामनामाचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. तर चला आपण आता गोंदवली गावात जाऊन गोंदवली गावाचं दर्शन घेणार आहोत. गोंदवली हे गाव सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे 64 किलोमीटर अंतरावर आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवली येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान आणि त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राम मंदिर, दत्त मंदिर, शनी मंदिर या वास्तू आहेत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यापैकी गोंदवले महाराज हे एक होते. त्यांचा जन्म इसवी सन 1845 या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व लौकिकवान होते. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. आत्ता जे आपण आहोत हे महाराजांच्या समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला आपण उभे आहोत. तसा छान असा तुळशी कट्टा बनवलेला आहे. महाराजांच्या कृपेने इथे राहण्याची, खाण्यापिण्याची आणि प्रसादाची व्यवस्था अगदी निशुल्क आहे. कुठल्याही प्रकारचे इथे तुम्हाला पैसे आकारण्यात येत नाहीत. स्वइच्छेने तुम्हाला इथे काही दान करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. प्रशस्त रूम आणि सकाळी 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत मंदिर प्रशासनाकडून तुम्हाला गरम पाण्याची सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथला नित्यक्रम. इथल्या सगळ्या गोष्टी या वेळेतच घडतात. ही जी तुम्ही समोर बघत आहात ही इथं उभा केलेली गोशाला आहे. आणि आता आपण गोशालेच्या इथं निघालो आहोत. ही आहे गोंदवलीची गोशाला. इथे प्रत्येक गाईला एक नाव दिलेलं आहे. मागे तुम्ही बोर्ड दिलेले आहेत त्यांच्या नावाचे, ते तुम्ही बघू शकता. प्रत्येक गाईच्या कानाला एक टॅग लावलेला आहे. त्या टॅगवरून तुम्हाला प्रत्येक गाईची संपूर्ण माहिती मिळू शकते. आत्ता आपण आलेलो आहोत शिधाघर जवळ. तुम्हाला महाप्रसादासाठी जर शिधा द्यायचा असेल तर तो इथे जमा केला जातो. आत्ता आपण आलेलो आहे ब्रह्मानंद मंडप जवळ. इथे प्रत्येक जण ध्यानधारणा, नामस्मरण करण्यासाठी येतात. आत्ता आपण आलेलो आहोत महाराजांच्या द्वितीय पत्नीच्या मंदिराजवळ. त्यांना आईसाहेब म्हणून ओळखलं जायचं. महाराजांच्या पहिल्या पत्नीचा फार लवकर मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या आईसाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल इच्छा व्यक्त केली. महाराजांनी बरेच दिवस ते टाळले. नंतर त्यांनी एका अंध मुलीशी लग्न केले.
हे आहे महाराजांच्या समाधी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. जे लोक महाराजांच्या दर्शनासाठी येतात ते तिथूनच जवळ असलेल्या थोरले राम मंदिर या ठिकाणी नक्की जातात आणि दोन्ही मंदिरेही 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. हे तुम्ही बघत आहात महाराजांचं आणि आईसाहेबांचं शेजघर. हे आता तुम्ही बघत आहात ते आईसाहेबांचं शेजघर आहे. इथे आईसाहेबांचा फोटो आणि त्यांची वस्त्रे ठेवलेली आहेत आणि त्याच्याच बाजूला हे आहे महाराजांचं शेजघर. ही महाराजांची खोली आहे आणि महाराज इथेच आराम करत असत. आता महाराजांचे आजोबा लिंगोपंत आहेत ना, त्यांची आषाढी कार्तिकी वारी होती, पायी चालत जात होते ते. त्यानंतर ते थकले. ते पांडुरंगाला म्हणाले, आता मी कसा येऊ तुझ्याकडं, मला आता तुझ्याकडे येणं होणार नाहीये. मग तेच त्यांनी पांडुरंगाने सांगितलं, आता तू येऊ नको, आता मीच येतो तुझ्याकडं. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना एका मळ्यामध्ये त्यांच्या नेलं आणि तिथं त्यांनी एक जागा दाखवली की तू उद्या इथं खोदून बघ, मग तिथं मी असेन. मग ते दुसऱ्या दिवशी लोकांना घेऊन गेले, तिथं खोदून पाहिलं, त्या ह्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती त्यांना मिळाल्या. मग त्यांनी आणून इथं देवघरामध्ये त्यांच्या स्थापन केल्या. मग तेव्हा पांडुरंगाने त्यांना सांगितलं की आता तू पंढरपूरला येण्याची तुला गरज नाही, तू इथं नमस्कार केलास की तुझा नमस्कार मला पंढरपूरला पोचवेल. मग तेव्हापासून त्यांनी वारीला पण जाणं सोडलं आणि पंढरपूरला पण जाणं, इथंच तेच पांडुरंगाची सेवा करू लागली. आणि हे महाराजांच्या घरातलेच आम्ही आहोत, त्यांची पंतू सून आहे मी महाराजांची. चालेल, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण आता गोंदवल्याच्या इथं मंदिरमधून महाराजांचं जन्मस्थळ होतं तिथून आम्ही परत आता निघालो आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.